आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे आणि त्यासाठी नागपूरमध्ये प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे। अर्जांच्या छाननी पडताळणीला आता वेग आलाय। नागपूरमध्ये 15 लाख अर्जांपैकी 5 लाख अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला पहिला हप्ता मिळणार आहे। यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी आहे। नागपूरमध्ये देखील जिल्हा प्रशासनाने यासाठी तयारी केलेली आहे। आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आहे। सर, कशा प्रकारची तयारी आणि किती लाभार्थी महिलांना याचा लाभ मिळणार आहे? आत्तापर्यंत जवळपास आपण 5,70,000 फॉर्म्स स्क्रुटिनीकडून मंत्रालय लेवलला म्हणजे शासन स्तरावर आपण त्यांना ओके करून पाठवलेला आहे। यामध्ये जो प्रोसेस होता त्याच्यामध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करून मग तालुका लेवलवर एक कमिटी होती, त्यानंतर एक विधानसभा मतदारसंघ आपल्या 12 कमिटी होत्या, त्याच्यामध्ये आम्ही ते अर्ज सगळे ठेवले। तिथे स्क्रुटिनी झाली, अकाउंट नंबर, नाव, आधार कार्ड सगळं चेक करून मग त्या ऑनलाईन पोर्टलवर त्यांनी आमच्या जिल्हा स्तरावर पाठवलं। जिल्हा स्तरावर पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते ठेवून ते सगळं पॉझिटिव्ह करून जे पॉझिटिव्ह होते त्यांना पॉझिटिव्ह पाठवलं। ज्या त्रुट्या होत्या त्रुट्यापुरता करून आम्ही जवळपास 5,70,000 अर्ज आम्ही पाठवले आणि येत्या रक्षाबंधनला शासन स्तरावर ते प्रोग्राम घेऊन थेट त्यांच्या खात्यामध्ये हा जो 1,500 रुपये प्रति माहाचा आहे तो त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या महिलांच्या खात्यामध्ये करणार आहे। एकच पहिला हप्ता मिळणार आहे की एकाने 2 हप्ते? 2 महिन्याचे 2 हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे। तर जवळपास नागपूरमधून आत्तापर्यंत आणि एक अजून याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे की हे कंटिन्यूस प्रोसेस आहे, म्हणजे आत्ताही आमच्याकडे डेली त्या पोर्टलला आता नवीन पोर्टल शासनाने केलेलं आहे, त्याच्यामध्ये जवळपास रोजचे 2-3 हजार फॉर्म्स आमच्याकडे येत आहे आणि ते कंटिन्युअस प्रोसेस आमचं सुरू आहे। त्यामुळे कोणाला असं वाटेल की आता माझं नाव नाही आलं तर मला लाभ भेटणार नाही, असं बिलकुल नाही आहे। प्रोसेस कंटिन्युअस आहे, कारण कोणाला डॉक्युमेंट जमा करायला वेळ लागतो, त्याला कोणाला उशीर होतो, त्यामुळे कसलीच काळजी करायची याच्यामध्ये गरज नाही आहे। जेव्हा तुमचे डॉक्युमेंट गोळा होईल तेव्हा तात्काळ तुम्ही ऑनलाईन भरा किंवा आमच्या अंगणवाडीला, पंचायत समितीला, तहसील ऑफिसला आणून द्या, आम्ही ते ऑनलाईन करून देऊ। कोणीच या लाभापासून जो एलिजिबल म्हणजे त्या दिवशी पण डीपीटीच्या बैठकीमध्ये पण माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की कोणताच लाभार्थी जो एलिजिबल आहे तो या योजनेपासून वंचित राहणार नाही। तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा, आम्ही ते तात्काळ 24 घंट्यामध्ये स्क्रुटिनी करून आम्ही ते गव्हर्नमेंटला मान्य करून ते पाठवू, जेणेकरून त्यांना पण लाभ याच्यामध्ये भेटणार। 31 ऑगस्टची डेडलाईन आहे, ती काढण्यात आली नाही? आजही तुम्ही आज जर पोर्टलवर बघितलं तर आत्ताही अर्ज आमच्याकडे येत आहे आणि आत्ताही आमच्या तालुक्याला, कॉर्पोरेशनला, काउन्सिलला स्क्रुटिनी सुरू आहे आणि आम्ही रोजच्या रोजी जे आमच्याकडे येत आहे ऑलरेडी आम्ही 5,70,000 तर बल्कमध्ये पाठवले। जे 2 महिन्यामध्ये जे अर्ज जमा झाले ते आम्ही तात्काळ पाठवले, जेणेकरून त्यांना 17ला भेटून जाईल आणि जे राहिलेले त्यांना पण 1-2 दिवसांमध्ये आम्ही स्क्रुटिनी करून त्यांनाही पाठवून देऊ, जेणेकरून त्यांनाही 17 तारखेला लाभ त्यांच्या खात्यामध्ये जाईल। काही मला असं वाटतं की 31 ऑगस्ट नंतर अर्ज भरता येईल की नाही? नाही, आताही पोर्टल सुरू आहे। मी ऑलरेडी आमच्या वेबसाईटवर, फेसबुक लाईव्हवर, मीडियाच्या माध्यमातून 31 ऑगस्ट नंतर जर का त्यांना भरायचं असलं 31 ऑगस्ट आता टाईम आहे ना, गव्हर्नमेंट एक्सटेंड करेल। आता आपल्याकडे टाईम आहे, 2 दिवस तुम्ही करा। आमची सगळी यंत्रणा ग्राउंड लेवलला ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही। कारण आमच्याकडे आता सध्या एकही 10 दिवसाआधी आमच्याकडे यायच्या महिला की सर आमचं राहून गेलं, आता आमच्याकडे येत नाही। याचा अर्थ त्यांनी भरून बऱ्यापैकी 90-95% महिलांनी भरलेला आहे। जे 5-10% राहिले असेल त्यांनी पण 1-2 दिवसामध्ये भरून घ्यावं। उर्वरित अर्जांची स्क्रुटिनी कधीपर्यंत पूर्ण होईल? डेली बेसिसवर चालू आहे। आज 100 आले, तात्काळ ते करून आमच्याकडे पाठवतो, आम्ही तात्काळ ते 100 करून गव्हर्नमेंटकडे पाठवतो। त्यामुळे पेंडन्सी रोजच्या रोज आम्ही मार्गी लावत आहोत। 17 तारखेला काही कार्यक्रमाचा नियोजन? 17 तारखेला एक स्टेट लेवलचा प्रोग्राम होईल आणि त्यानंतर शासनाचं डायरेक्शन्स आहे की आपल्या जिल्ह्यांचे माननीय पालकमंत्री महोदयांचा संपर्क साधून जिल्हा लेवलला एक प्रोग्राम मोठा घ्यावा, तसा आमचा संपर्क झाला आणि नागपूरमध्ये पण एक कार्यक्रम आपण घेऊन तो लाभ त्याच्यामध्ये देण्यात येईल। सर, धन्यवाद। ते होते नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।